मला ऑफिसला जायचं. अरे याच्या आधी ऑफिसला कधी गेला होतास? नाही ना. मग अरे मला जायचं आहे ऑफिसला. चाबी वगैरे काही मिळणार नाही. हे बघा पप्पा, आजपासून तुमचं ऑफिस चालतं. आजपासून ऑफिसला मी जाणार. अरे काय सांगतो आणि असं का बोलतोयस तू? बघा उशीर झालाय का? उशीर झाला. बघा खरं म्हणजे मला आधी कसं बघायला पाहिजे होता तुमच्या. अरे मला काही कळत नाहीये. हे बघ, असं का बोलतोयस? मला इथे तुमच्याशी वाद घालायला नको. जा या, माझ्यासाठी एक ग्लास पाणी आण. पाणी हवं. बरं थांब हं. फुलो! ए, फुलिया! आता तुम्ही कशाला? तुझ्या तू घेऊन ये माझ्यासाठी एक ग्लास पाणी. अरे आई वडिलांना कामा सांगतात का? हो, खाऊन खाऊन चरबी चढलीची. जरा उतरवायला हवी ना. आकाश, अरे कुणाला बोलतोस? तुझी आई आहे ती. आणि आई बाबांना असं बोलतात का रे मूर्खासारखं? हा? बाबांना तर नाही गेलास तू. कोण आहे? कोण बाबा? हा? हिने मला जन्म दिलाय म्हणून ही माझी आई, की हिने तुमच्याशी लग्न केलं म्हणून तुम्ही माझे बाबा? हो, खरं तर तुम्ही आई बाबा होण्याच्या लायकीचे सुद्धा नाही. माझ्या प्रिया ताईला कधी मायबापाचे प्रेम दिलं तुम्ही? हा? हो, लहानपणापासून बिचारी दुःख सहन करत आली. मोठी झाली, तिचे तुम्ही कॉलेज बंद केलं. हो, तिचं लग्न जबरदस्ती त्या विश्वजितशी करून दिलं. आणि स्वतःला तुम्ही आई बाबा म्हणता. हो, प्रियाच्या जन्मतात तिची आई देवाघरी गेली. यात तिच्या काय दोष? सांग ना, काय दोष? कधीतरी तिला तुम्ही बापाचं प्रेम दिलं का? प्रेमाने कधीतरी पाठीवरून हात फिरवलं? तर स्वतःची वासना साधण्यासाठी तुम्ही हे दुसरं लग्न केलं. अरे कुणाला बोलतोयस? याचं भान आहे का तुला? अरे या तुझ्या बाबांना. अरे मी या माणसाशी लग्न केलं नसताना तर तू आज या रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागत फिरला असतास. अरे याच माणसाबरोबर मी लग्न केलं म्हणून तुला आज या घरात मऊ गादीवर लोळायला मिळतं. अरे पैसा उधळायला मिळतं. आणि म्हणूनच तुला बापाचं प्रेम सुद्धा मिळतंय. अगं, मला बापाचे प्रेम मिळावं म्हणून तू यांच्याशी लग्न केली नाही, तर सह्याद्री रावाची रात्र सजवता यावी म्हणून हे तू दुसरं लग्न केले. अगं, तू जर का माझी आई नसतीस ना. काय रे, काय केलं असतास? तुझ्या आई वडिलांना मारलं असतं तो? होय होय, मी मारलं असतं. हो, तुम्ही प्रियाचे आयुष्य बर्बाद करून तुम्ही ह्याच लायकीचे आहात. बंद करा तुमचे नाटक. आधी मी असले नाटक पाहिलंय. तुमच्या असल्या नाटकामुळेच तर माझ्या प्रिया ताईचे आयुष्य बर्बाद झालं. नाही हो, नाही, असल्या तुमच्या नाटकांना मी भीक घालत नाही. आणि होय, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, मी माझं लग्न ठरवलंय आणि हा वाडा विकून मी माझ्या बायको सोबत दुसऱ्या बंगल्यात राहायला चाललो. 2 दिवसामध्ये घर खाली करा, अन्यथा धक्के मारून घराबाहेर पडेल.